त्यानंतरचा समोरचा पोर्शन जो आहे 5th आणि 6th. Fifth example, what is given? Kargil temperature was recorded in a week from Monday to Saturday. All the readings were in AP. The sum of temperature of Monday and Saturday was 5 degrees Celsius more than the sum of temperature of Tuesday and Saturday. If the temperature of Wednesday was negative 30 degrees Celsius, then find the temperature on the other 5 days. एक्झाम्पल वाचल्यानंतर असं वाटतं खूप कठीण आहे, परंतु हे एक्झाम्पल सोपीच आहे. सर्व एक्झाम्पल सोपी आहे. आता बघा, मंडेपासून मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटर्डे व 1 2 3 4 5 6 दिवस होतात. आता त्यांनी AP वगैरे काहीही दिलेला नाही आहे. त्यांनी याची बेरीज पहिल्याने याची त्यांनी बेरीज होणार आहे, दोघांची बेरीज, कोणत्याही दोघांची बेरीज दिलेली आहे, कंडिशन दिलेली आहे आणि तुम्हाला प्रत्येक दिवसाचं टेम्परेचर इथे काढायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला कन्सिडर करावं लागेल की पहिल्यांदा म्हणजे आपल्याला अरिथमॅटिक प्रोग्रेशनमधल्या टर्म्स घ्यावं लागेल. मग पहिली टर्म घ्यायची A-3D मंडेसाठी, त्यानंतर ट्यूजडेसाठी A-2D, त्यानंतर वेनसडेसाठी A-D, थर्सडेसाठी A, फ्रायडेसाठी A+D आणि सॅटर्डेसाठी A+2D. अशा पद्धतीने घ्यायचं. आता बघा, त्याच्यानंतर कंडिशन त्यांनी काय दिलेली आहे. मग मंडेला एवढं आहे, याला एवढं आहे, वेनसडेला एवढं आहे, थर्सडेला एवढं आहे, फ्रायडेला एवढं आहे आणि सॅटर्डेला हे टेम्परेचर आहे. कंडिशन दिलेली आहे त्यांनी की सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटर्डे. आता या मंडेचं आणि सॅटर्डेचं यांची सम ही या दोघांची ॲडिशन ही कोणाच्या याच्या एवढी असते? ट्यूजडे अँड सॅटर्डे. ट्यूजडे आणि सॅटर्डेपेक्षा 5ने जास्त असते. आता हे कसं लिहायचं? आता याच्यावरून तुम्हाला असं लक्षात येणार नाही, फक्त ह्या टर्म्स कशा घेतल्या हे लक्षात येईल, परंतु ती कंडिशन कशी लिहायची? A-3D, A-2D, A-D, A+D, A+2D. लेट आर नाही येत, मग तिथे बी. Be the temperature of days from Monday to Saturday. मग आता इथे बघा, मी वर एम लिहिते. मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटर्डे त्या याचा टेम्परेचर बी द टेम्परेचर ऑफ डेज फ्रॉम मंडे टू सॅटर्डे अँड देअरफोर A-3D, A-2D, A-D, A+D, A+2D is the given AP. Now here, according to first condition, what is given in this first condition? Sum of temperature of Monday and Saturday. आता मंडेला कोण आहे टेम्परेचर? हे A-3D, या दोघांची सम. आणि दुसरं कोण आहे? मंडे अँड सॅटर्डे. सॅटर्डे A+2D.
was म्हणजेच इज इक्वल टू 5 डिग्री मोर, 5 नी मोर आहे म्हणजे +5. सम ऑफ टेम्परेचर ऑफ ट्यूजडे अँड सॅटरडे, या दोघांची, ट्यूजडे मीन्स A-2D, या दोघांची सम ट्यूजडे अँड सॅटरडे A+2D 5 अधिक यांचं ॲडिशन केलं, यांचं ॲडिशन हे या ॲडिशनच्या 5 जास्त असतं. मग आता याला मोकळं करून टाकू. A-3D मायनस नाही प्लस A+2D. हिअर ऑल्सो A-2D प्लस A+2D प्लस 5. A plus A minus 3D plus 2D is equal to A plus A minus 2D plus 2D plus 5. A plus A twice A. Negative 3 plus 2 means minus D is equal to A plus A 2A. Negative 2D plus twice D 0 plus 5. Now here substitute all these value. Twice A minus 2A हा इकडचा इकडे आणला, minus D is equal to 5 जशी आहे तशी. 0 minus D is equal to 5 and therefore negative D is equal to 5 and therefore D is equal to negative 5. डब्बा करून घ्यायचा त्याला. After that, according to second condition, what is given in the second condition? Temperature of Wednesday was -30. आता वेनसडेचं टेम्परेचर किती होतं हे आपल्याला इथे चेक करावं लागेल. हे बघा इथे आहे, दिसतं आहे वेनसडे A-D. आपण कुठे आहो? इथे आहो, इथे. A-D इज इक्वल टू -30. आता D ची व्हॅल्यू, आत्ताच आपण इथे कशाची व्हॅल्यू काढली? D ची व्हॅल्यू काढली. कुठे काढली? इथे काढली, इथे नाही, इथे काढली. D ची व्हॅल्यू इथे किती काढली आपण? -5. A minus -5, D ची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करून टाकायची, -30. A plus D is equal to -30. A is equal to -30 minus 5 and therefore A is equal to -35. आता A ची व्हॅल्यू मिळाली, D ची व्हॅल्यू मिळाली, तर आता तुम्ही कोणत्याही व्हॅल्यू इथे कॅल्क्युलेट करू शकता. पहिल्यांदा फर्स्ट कोणतं पहिलं? मंडेज टेम्परेचर. मंडे इज इक्वल टू A-3D इज इक्वल टू A ची व्हॅल्यू -35 मायनस 3 मध्ये साईन कोणतं असतं? D -5 इज इक्वल टू -35, निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह 15, -35 प्लस 5 3 15 and therefore -20. After that, Monday, Tuesday is equal to A-2D is equal to A means -35 minus 2 into -5 is equal to -35 plus 10 is equal to -25. Wednesday A minus D is equal to A means -35 minus D means -5 is equal to -35 plus 5 is equal to -30. Tuesday. Thursday
is equal to A is equal to negative 35. Friday, A plus D. Negative 35 plus D ची व्हॅल्यू negative 5. Negative 35 minus 5, that means negative 40. Saturday is equal to A plus 2D. A negative 35 plus 2 into negative 5. Negative 35 minus 10 is equal to negative 45. तर या पद्धतीने तुम्हाला टेम्परेचर सर्व दिवसांची टेम्परेचर काढायचे. आफ्टर दॅट लास्ट वन, on the World Environmental Day, tree plantation program was arranged on a land which is triangular in shape. असा ट्रायंग्युलर शेप आहे त्याचा, लँड आहे आणि ह्या ट्रायंगल शेपमध्ये त्या लँडचा ट्रायंग्युलर शेप आहे. ट्रीज आर प्लांटेड सच दॅट इन फर्स्ट रो, अशा पद्धतीने ट्री प्लांट करायचे की पहिल्या रो मध्ये देर इज ओनली वन, इथे वन. त्यानंतर काय होईल आहे, जसं मी इथे लिहिते वन, हा एकच झाड लावलं. आफ्टर दॅट सेकंड रो देअर आर 2 ट्रीज, मग 2 लावले दुसऱ्या रो मध्ये, आडवी लाईन पकडायची, आडव्यामध्ये 1, मग 2, मग आता 3, मग त्यानंतर 4. तर हा अशा जर या पद्धतीने काढत गेलं तर आपोआपच ट्रायंगल शेप तयार होतो. आणि ट्रायंगल शेप आल्यानंतर तिथे तो AP सुद्धा तयार होतो. Sixth one, 1, 2, 3, 4, 5 dot dot dot. Total number of trees in 25 rows dot 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 is the given AP, and therefore A is equal to 1, B is equal to 2 minus 1 is equal to 1. आणि काय म्हटलेलं आहे त्यांनी, S25 काढा क्वेश्चन मार्क. हा क्वेश्चन तुम्हाला काढायचा आहे. किती वेळ झाला बघू द्या, 13 मिनिटं. आता बघा पुस्तकामध्ये सॉल्ड एक्झाम्पल दिलेले आहेत. पेज नंबर 73 वर सॉल्ड एक्झाम्पल आहे, 74 वर सॉल्ड एक्झाम्पल आहे, 75 वर एक सॉल्ड एक्झाम्पल आहे, 76 वर चौथं आणि 77 वर पाचवं आणि 6वं, असे 6 सॉल्ड एक्झाम्पल सुद्धा तुम्हाला वहीमध्ये सोडवायचे आहे. इथे मी स्टॉप करते.